अकोल्याच्या सहजिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील सुविधांचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे। काही दिवसांपूर्वी एसीबीच्या कारवाईत अडकलेल्या तत्कालीन मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच यांच्या कार्यालयात नागरिकांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचे दिसून आले। कार्यालयातील अनेक बाके तुटलेल्या व मोडकळीस आलेल्या अवस्थेत असून त्यामुळे वृद्ध महिला आणि दिव्यांग नागरिकांना तासनतास उभे राहावे लागत आहे। दररोज खरेदी विक्री नोंदणीसाठी लाखो रुपयांचे व्यवहार या कार्यालयात होत असतानाही मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। बैठकीच्या हॉलमध्येही बसण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। तुटलेली बाके तातडीने दुरुस्त करून पुरेशी बैठक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून होत आहे। आज अकोला इथे खरेदी होती, आमची खरेदी विक्री मध्ये आलो होतो आणि इकडे याची व्यवस्था पहा तुम्ही, बैठण्याची काही सुविधा नाहीये। आणि हे अकोल्याचा खरेदी विक्री असा आहे का सगळं जिल्ह्याचे लोक येतात खरेदी विक्रीसाठी। कोणाचे काम असते, हे असते, अरे बाया बी हे सगळं उभे आहे आणि आम्ही 1 घंट्यापासून उभे आहो, बसायला जागा नाहीये। प्रशासन याच्या इकडे लक्ष द्यायचं काम आहे, लवकरात लवकर हे दुरुस्त करून द्या, नवीन टेबल बसा। ते लाखो रुपयाचा व्यवहार होते, वाचते बी पैसे त्याचा काही नाही का फायदा होत नाही, त्याचा कोणता डिपार्टमेंट नाहीये का हे फायदा होत नाही। पर हे अशी व्यवस्था असली तो कसा काय होईल सांसाचा। म्हातारे लोक येतात, हँडिकॅप लोक येतात, त्यांच्यासाठी बसायला काही सोय नाही, काही नाही। हे खरेदी विक्रीचं एक अकोल्याचं हे ऑफिस आहे, हे तुमच्या डोळ्याने पाहून घ्या पत्रकार साहेब, त्याची दुर्व्यवस्था आहे अकोल्या खरेदी विक्रीची। हे लवकरात लवकर दुरुस्त करा, नवीन टेबल लावा, हे आमची अपेक्षा आहे। मी सामाजिक कार्यकर्ता बाशी टाकलीवरून आलेलो सय्यद असद अली। न्यूज एक्सप्रेस करिता प्रतिनिधी नौशाद पटेल, अकोला।